लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भाजपने सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठली आहे। सिद्धार्थ मोकळे, विनोद तावडेसारखा नेता पैशासोबत हॉटेलमध्ये पकडला जातो। भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचे या ठिकाणी दिसतंय। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणं शक्य केलं जात आहे आणि पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला विनोद तावडेसारखा नेता पैशासोबत हॉटेलमध्ये पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। एकीकडे धनदांडगे आणि जात दांडग्या पक्षांकडून पैशाचा पाऊस पाडून निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न होतोय। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढवत आहेत, पण आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत। आम्ही या धनदांडग्या पक्षाचा तीव्र निषेध करतो आणि आमच्या उमेदवारांवर हल्ले होत असताना हातावर हात ठेवून बसलेल्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो। जनता 20 तारखेला या धनदांडग्या पक्षांना योग्य धडा शिकवेल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचे या ठिकाणी दिसतंय। सगळ्या टीव्ही चॅनल्सवरती बातम्या सुरू आहेत। विनोद तावडे यांना पैसे वाटताना नालासोपाऱ्यामध्ये लोकांनी पकडले, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला नेता या पद्धतीने एखाद्या हॉटेलमध्ये पैसे घेऊन पकडला जातो, ही अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। एका बाजूला सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढणं अशक्य करून टाकायचं, अवघड करून टाकायचं, दुसऱ्या बाजूला हजारो कोटींचा पाऊस या ठिकाणी पाडायचा आणि जनतेला पूर्णपणे विकत घेण्याचा प्रयत्न करायचा, अशी ही निवडणूक सध्या या ठिकाणी दिसते। दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे घामाचा कष्टाचा पैसा लावून या ठिकाणी निवडणूक लढतायत, तर आमच्या उमेदवारांवरती प्राणघातक हल्ले केले जात आहेत। हर पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। या राज्यामध्ये धनदांडगे आणि जात दांडगे जे आहेत त्यांनी ही लोकशाहीची थट्टा मानलेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती या पद्धतीनं हल्ले सुरू असताना राज्य सरकार, पोलीस यंत्रणा ही हातावर हात ठेवून बसलेली आहे, त्यांचाही आम्ही निषेध करतो। जनता या पैसे वाटणाऱ्यांना, या जनतेला विकत घेऊ पाहणाऱ्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवेल 20 तारखेला, असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा या पैसे वाटणाऱ्यांचा, या धनदांडग्यांचा जाहीर निषेध करतो। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक।